महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही 80 टन टार्गेट असलेले खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने खोडवा डेव्हलपमेंट झालेला आहे। तर 22 आठवडे कंप्लीट झालेले आहेत। सरासरी 10 ते 11 पेरं जे आहेत, कांड्या जे आहेत त्या झालेल्या आहेत। तर आम्ही 19व्या आठवड्याला ह्या प्लॉटला ऑर्गॅनिक डोस दिला होता। ऑर्गॅनिक डोसमध्ये 10 पोती गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोस्ट हे दिलं होतं आणि त्याच्यासोबत आम्ही NPK बॅक्टेरिया सॉइल ॲप्लिकेशन असलेली NPK बॅक्टेरिया हे वापरलेले होतं। त्यानंतर त्याच्यासोबत आम्ही निंबोळी पेंट हे वापरलेले होतं आणि त्याच्यासोबत एक ऑर्गॅनिक खत आम्ही ह्याला वापरलेला आहे। तर आपण रिझल्ट बघू शकता। तर ह्या पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे। पेरं जी आहेत त्याचं अंतर बघू शकता, वाढलेलं आहे। आपण खालची पेरं बघितली की त्याचं अंतर बारीक आहे। तर आपण बघू शकता हा अंतर वाढत गेलेला आहे। तर आम्ही 19व्या आठवड्याला हे ऑर्गॅनिक डोस खूप महत्त्वाचा असतो तो आम्ही दिलेला आहे। ऑर्गॅनिक बायो फर्टिलायझर ह्याला वापरलेला आहे। तर हा रिझल्ट आहे। खूप छान पद्धतीने वाढ झालेली आहे, आपण बघू शकता। तर ऑर्गॅनिक डोस खूप महत्त्वाचा असतो। जे जमिनीतले जीवाणू असतात त्यांच्या वाढीसाठी हा डोस खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यामुळे जमिनीची ताकद पण वाढते। ऑर्गॅनिक डोस खूप महत्त्वाचा आहे। ऑर्गॅनिक डोसमुळे जमिनीतले जीवाणू जे असतात ते खूप छान पद्धतीनं वाढ होते आणि एकदा का जीवाणूंची वाढ झाली तर मातीची ताकद ऑटोमॅटिकली वाढते आणि मातीची ताकद एकदा वाढली की पिकालाही जोर येतो, पीक ही खूप छान पद्धतीनं येतं। तर मातीची ताकद वाढवण्यासाठी आणि जीवाणूंची संख्या ही वाढवण्यासाठी आम्ही हा डोस ऑर्गॅनिक डोस घेतलेला आहे। तर ह्याने जमीन सुधारते आणि पीकही सुधारतं। आपण बघू शकता पेरातला अंतर, कांडीतला अंतर खूप छान पद्धतीने आलेला आहे। तर हा रिझल्ट आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।